मार्चच्या राज्यव्यापी संपाचा आजचा दुसरा दिवस आहे। अत्यावश्यक सेवा वगळता इतर विभागातील डॉक्टरांचा संप आहे। कोलकात्यामध्ये निवासी डॉक्टर तरुणीवर बलात्कार केला गेला, तिची हत्या करण्यात आली आणि या सगळ्या प्रकरणाचा निषेध म्हणून हा संप पुकारला गेलाय। आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, थेट फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी हे सगळे निवासी डॉक्टर करतात आणि त्यासाठी त्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलंय। केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतात, मात्र इतर पालिका रुग्णालयांमध्ये आता या निवासी डॉक्टरांनी संपाचा हत्यार उपासलाय। तर या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी पुण्यामधून प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि नागपूरमधून जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला मी बालाजी यांच्याकडे जाते। पुण्यामध्ये आजही दुसरा दिवस आहे बालाजी संपाचा। आजही डॉक्टरांच्या त्याच मागण्या ठाम आहेत का आणि रुग्णसेवेवर नेमका काय परिणाम झालाय का? त्यामध्ये रुग्णसेवेवर कुठलाही परिणाम झालेला नाही, कारण इमर्जन्सी सर्व्हिस जे आहेत त्यासाठी डॉक्टर जे आहेत ते उपलब्ध असणार आहेत। आणि कालच जे ससूनचे डीन आहेत त्यांनी सांगितलेलं होतं की आमचे प्राध्यापक प्राचार्य या ठिकाणी सेवा देतील आणि तशी सेवा आता ससूनमध्ये सुरू आहे। काल दिवसभरामध्ये रुग्णसेवेवर परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही। आज मात्र सकाळपासून डॉक्टर आणि जे रुग्ण आहेत यांच्यामधली थोडी झटापट वाढताना पाहायला मिळते, गर्दी वाढताना पाहायला मिळते। मात्र आज हा संप मिटण्याची शक्यता आहे, कारण त्यांची मुख्य मागणी जी होती सीबीआय चौकशीची ती आता लावण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर ससूनमधली जी सुरक्षा व्यवस्था आहे ती वाढवण्यात आलेली आहे। ससूनमधल्या महिला डॉक्टरांना आता रात्रीच्या वेळी महिला सुरक्षा रक्षक असणार आहेत, त्यामुळे सीसीटीव्ही बसवण्यासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे। त्यामुळे आज 11 ते 11:30 दरम्यान हा संप मिटू शकतो अशी शक्यता सगळी आता वर्तवली जाते। मात्र आज काय परिणाम होतो ते सुद्धा पाहावं लागेल। निश्चित बालाजी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। तर आपण बघतोय मार्चचा हा संप आहे, दुसरा दिवस आहे या संपाचा। अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा सगळ्या बंद आहेत आणि कोलकात्यात जो प्रकार घडला त्याचा निषेध म्हणून हे सगळं करण्यात येत आहे। नागपूरमधून जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून तिथले अपडेट्स घेऊया। जितेंद्र, अजूनही या सगळ्या डॉक्टरांच्या संपाची दखल घेतली जात नाहीये, या संदर्भात नेमकं संपकऱ्यांचं काय म्हणणं आहे? सरकारकडून कुठले अधिकारी शिष्टमंडळ अजूनही भेटीसाठी येत नाहीयेत? रिद्धी, कलकत्त्यातील घटनेच्या निषेधार्थ आणि त्या घटनेची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत निष्पक्ष चौकशी करण्यासाठी नागपुरातील मार्चच्या डॉक्टरांनी हा संप पुकारलेला आहे। नागपुरातील मेयो इंदिरा गांधी शासकीय मेयो रुग्णालय आणि मेडिकल शासकीय रुग्णालय या दोन्ही डॉक्टर येथील जे मार्चचे हजाराहून अधिक डॉक्टर जे आहेत ते संपावर गेलेले आहेत। तर त्यामुळे जो आहे तो आरोग्य यंत्रणेवर नक्कीच त्याचा ताण पडलेला दिसून येत आहे, कारण अत्यावश्यक वगळता 30च्या जवळपास या दोन्ही रुग्णालयातील शस्त्रक्रिया होत्या त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। अत्यावश्यक सेवा या सुरू आहेत, आकस्मिक सेवा सुरू आहेत, ICU मधील सेवा सुरू आहेत, मात्र ज्या पुढे ढकलता येतात त्या पुढे ढकलण्यात येत आहेत। चाचण्यांवर याचा परिणाम झाल्याचं आपल्याला माहिती पडत आहे। मात्र रुग्णालय प्रशासनाने हा दावा फेटाळलेला आहे की काही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या, ज्या अत्यावश्यक शस्त्रक्रिया होत्या त्या शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्याचा रुग्णालय प्रशासनाचा दावा आहे। आजही हा दुसरा संपाचा दिवस आहे। या दिवशी आज काय परिणाम होतो की संप कॉल ऑफ करण्यात येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र पहिल्या दिवशी थोडा काही होईना रुग्णसेवेवर थोडा काय होईना परिणाम झालेला आहे, कारण आता चिकनगुनिया आणि डेंग्यूचे रुग्ण देखील वाढलेले आहेत। अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेवर ताण पडल्याचं आपल्याला दिसून येत आहे। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। आणि यानंतर आपण मुंबईमध्ये जातोय। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले गेलेत। धनंजय, मुंबईमध्ये नेमकं काय परिस्थिती पाहायला मिळते? काय नेमकी मार्चच्या डॉक्टरांची आत्ता मागणी आहे दुसऱ्या दिवशी संपाच्या? रिद्धी, आपण जर पाहिलं तर आजचा या संपाचा दुसरा दिवस आहे। काल जो आहे तो व्यवस्थेवर परिणाम जो आहे तो झालेला पाहायला मिळाला नाही, मात्र आज जो आहे तो रुग्ण व्यवस्थेवर परिणाम जो आहे तो पडण्याची शक्यता आहे, कारण की आजचा संपाचा दुसरा दिवस आहे। आणि दुसऱ्या दिवशी जो आहे या ठिकाणी रुग्ण जे आहेत OPD असेल किंवा लॅब असतील त्यामधील जे निवासी डॉक्टर आहेत ते संपावर असल्यामुळे कुठेतरी याचा परिणाम जो आहे तो रुग्ण व्यवस्थेवर पडू शकतो। आपल्याला काही जे या रुग्णालयात आलेले रुग्णांचे नातेवाईक आपण त्यांच्याशी बोलूया। खरं तर डॉक्टर जे आहेत ते निवासी डॉक्टर संपावर गेलेले आहेत, त्याचा काल एवढा फटका जो आहे तो पाहायला मिळाला नाही मुंबईत तरी, मात्र आज तो फटका बसू शकतो। काय नेमकी परिस्थिती? वॉर्ड आतमध्ये OPD वगैरे सुरू आहेत का बंद आहे? काय नेमकं मुळात सगळ्या गोष्टी सुरू असताना आतमध्ये खूप मोठे
फटके बसत असतात, कारण की अनेक डॉक्टरांच्या डबल शिफ्ट असतात, आतमध्ये स्टाफ कमी असतो. एका वॉर्डमध्ये 100हून अधिक पेशंट एका रात्री देत असतात. आणि म्हणजे विचार करा की एक सिस्टरला एक राऊंड कंप्लीट करायला पहिल्या बेडपासून 100व्या बेडपर्यंत येईपर्यंत किती वेळ लागत असेल, त्या डॉक्टरला राऊंड यायला किती वेळ लागत असेल. आणि जेव्हा अशा गोष्टी बंद, फक्त OPD बंद नाही येत, तर इतर ज्या तांत्रिक म्हणजे रिपोर्टच्या गोष्टी असेल, सोनोग्राफी असेल, त्याही गोष्टी बंद आहेत. आणि इमर्जन्सी पेशंटला जर घेतलं, वॉर्डच्या पेशंटचा रिपोर्ट तसेच राहतात ना. डिस्चार्जची प्रोसेस होणार किती, जोपर्यंत डिस्चार्ज होत नाही आधीचे पेशंट तसेच आहेत वॉर्डमध्ये. आणि याचा परिणाम, दुसरी वाईट गोष्ट ही आहे की तुम्ही आतमध्ये जाऊन पाहिलं, म्हणजे मी सरळ म्हणेल, मुख्यमंत्री असो, घेतलं महानगरपालिकेतील व्यक्ती असो, एकदा राऊंड मारायत स्वतःचे अगदी पेशंट. धनंजय, या सगळ्या संदर्भात आता संतप्त प्रतिक्रिया आता समोर येताना पाहायला मिळत आहेत. धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी.